नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुंबई शहर पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2025 ची पाहणार आहोत. ज्यांनी कोणी पार्ट 1 पाहिलं नसेल त्यांनी पार्ट 1 पाहून घ्यावे. पार्ट 1 मध्ये प्रश्न क्रमांक 1 ते 50 प्रश्न आपण पाहिले आहेत. पार्ट क्रमांक हा 2 आहे. या 2 मध्ये प्रश्न क्रमांक 51 ते प्रश्न क्रमांक 100 पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 51 पहा विद्यार्थी मित्रांनो, भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपाल विधान परिषदेवर काही सदस्याचे नामनिर्देशन करू शकतात? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 171 अनुच्छेदानुसार राज्यपाल विधानसभेवर काही सदस्याचे नामनिर्देशन करू शकतात. प्रश्न क्रमांक पुढचा पहा. प्रश्न क्रमांक 52 हा बुद्धिमत्ता चाचणीचा प्रश्न आहे. हा खूप सोपा प्रश्न आहे. याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आपण पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 53 आता इथे पहा, हा पण प्रश्न बुद्धिमत्ता चाचणीचाच आहे. आता पहिली प्रतिमा बघा आणि दुसरी प्रतिमा बघा, याच्यात काय फरक आहे? पहिली प्रतिमेची दुसरी प्रतिमा सर्व उलट आहे. तसंच 3 नंबरची प्रतिमा 4 नंबरच्या प्रतिमेमध्ये सर्व उलट दाखवायची आहे. अशी प्रतिमा कोणत्या पर्यायामध्ये आहे? पर्याय बी मध्ये नाही, सी मध्ये नाही, डी मध्ये आहे. तिसऱ्या प्रतिमेचे उरपाटी प्रतिमा म्हटलं तर पर्याय क्रमांक ए मध्ये आहे, म्हणून पर्याय क्रमांक ए बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 54 पहा, हलक्या वाहनाचे जास्तीत जास्त वजन किती असते? पर्याय क्रमांक ए 3 टन, पर्याय क्रमांक बी 7.5 टन, पर्याय क्रमांक सी 12 टन, पर्याय क्रमांक डी 2 टन. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 7.5 टन हे हलक्या वाहनाची जास्तीत जास्त वजन असते. प्रश्न क्रमांक 55 पहा, राजेश आणि महेश यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे आणि 15 वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:6 होईल, तर राजेशचे आजचे वय काय आहे? हा प्रश्न खूप मोठा आहे. हे सांगताना अवघड जाईल आणि समजून सांगताना अवघड जाईल आणि समजून घेताना पण अवघड जाईल. त्याच्यासाठी प्रश्न क्रमांक हे सोडून देऊ. पुढचा प्रश्न पाहू. याचं कोणाला जर उत्तर येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. प्रश्न क्रमांक 56 वर पहा, शरदच्या पत्नीच्या वडिलांच्या भावाची वहिनी ही शरदच्या मुलाची कोण असते? आता शरदच्या पत्नीच्या वडील म्हणजे कोण? शरदचा सासरा. वडिलाचा भाऊ म्हटलेला आहे. शरदच्या सासऱ्याचा भाऊ म्हणजे चुलत सासरा. त्याची वहिनी, चुलत सासऱ्याची वहिनी म्हणजे कोण? शरदची चुलत सासू किंवा सखी सासू. ही शरदच्या मुलाची कोण? शरदच्या मुलाची कोण असते? शरदची सासू. शरदच्या मुलाची आजी पडते, म्हणून पर्याय क्रमांक बी हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 57 पहा, वाहनाच्या बाजूचा आरसा साइड मिरर वाहनाच्या मागून येणारे वाहन कसे दिसतात? पर्याय क्रमांक ए प्रत्यक्ष अंतराच्या जवळ, पर्याय क्रमांक बी प्रत्यक्ष अंतराच्या लांब, पर्याय क्रमांक सी प्रत्यक्ष अंतराच्या उलटी, पर्याय क्रमांक डी प्रत्यक्ष अंतरा एवढीच लांब. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी प्रत्यक्ष अंतरा एवढेच लांब दिसते. प्रश्न क्रमांक 58 मोटर वाहनातील इंजिन पासून ते चाकापर्यंत शक्ती वाहून नेण्याचे काम कोणती प्रणाली करते? पर्याय क्रमांक ए विद्युत प्रणाली, पर्याय क्रमांक बी सुकाणू प्रणाली, पर्याय क्रमांक सी सांगाडा प्रणाली, पर्याय क्रमांक डी प्रसारण प्रणाली. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी प्रसारण प्रणाली हे इंजिन पासून ते चाकापर्यंत शक्ती वाहून नेण्याचे काम करते. प्रश्न क्रमांक 59 28.13 मायनस 14.07 प्लस 81.56 याचे उत्तर काय आहे ते काढायचे. आपल्याला कंचे भागू बेव हे सर्वांना माहित आहे. कंचे भागू बे म्हणजे बेरीज करायची पहिल्यांदा, व म्हणजे वजाबाकी करायची. पहिल्यांदा बेरीज करायची. 14.07 प्लस 81.56 या दोन्हीची बेरीज करायची. नंतर आलेल्या बेरजेमधून वजाबाकी करायची, त्याच्यातून वजा करायचं. 28.13 याची
वजाबाकी करायची आणि आलेली संख्या पर्यायामध्ये पाहून ते पर्याय क्रमांक बरोबर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहू. प्रश्न क्रमांक 60वा. वरील आकृतीवरून किती महिला डॉक्टरही आहेत आणि शिल्पचिकित्सकही आहेत? आता वरी पहा. हे काय म्हणताय? वरच्या आकृतीमध्ये पहिल्यांदा कोण पाहू आपण? महिला. महिलाचे चिन्ह आहे त्रिकोण. त्रिकोणामध्ये कोणकोणते आहे? PST. PST ह्या तिन्ही काय आहेत? महिला आहेत. प्रश्नात काय म्हणते? महिला ह्या डॉक्टरही. डॉक्टर कोणते आहेत? डॉक्टर चौकोनामध्ये डॉक्टर आहेत. चौकोनामध्ये डॉक्टर कोणता आहे? STQV. याच्यामध्ये म्हटलेलं आहे महिला डॉक्टर. महिला डॉक्टर कोणते आहेत? S आणि T. ST ह्या दोन्ही महिला डॉक्टर आहेत. प्रश्नात काय म्हटलेलं आहे? महिला ह्या डॉक्टरही आणि शिल्पचिकित्सकही. आता शिल्पचिकित्सकही याचं चिन्ह कोणतं आहे? वर्तुळ. आता याच्यामध्ये पहा बरं. त्रिकोणामध्ये आहे असे कोणते अक्षर आहे जे डॉक्टर आहे, महिला आहे आणि शिल्पचिकित्सक आहे? ते आहे टी. टी कुठे आहे? पर्याय क्रमांक मध्ये बी. म्हणून पर्याय क्रमांक बी हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 61 पाहू. खालील आकृतीमधून महाराष्ट्र, मुंबई, दिल्ली यांच्या परस्परासंबंध कोणती आकृतीद्वारे व्यक्त होते? आता मी याचं डायरेक्ट उत्तर सांगतो. पर्याय क्रमांक सी हे उत्तर आहे. कसं आहे ते पण सांगतो. इथे प्रश्नात काय म्हणत आहे? महाराष्ट्र, मुंबई, दिल्ली हे आकृतीद्वारे सिद्ध करून दाखवा. मुंबई कुठे आहे? मुंबई आहे महाराष्ट्रामध्ये. म्हणून पर्याय क्रमांक सी मध्ये जे मोठं वर्तुळ आहे ते वर्तुळ म्हणजे महाराष्ट्र आणि त्याच्यामध्ये छोटं वर्तुळ आहे ते म्हणजे मुंबई. महाराष्ट्रामध्ये मुंबई आहे. मात्र महाराष्ट्रामध्ये दिल्ली आहे का? नाही, दिल्ली नाही. म्हणून त्या मोठ्या वर्तुळाच्या बाजूस काय दिलेलं आहे? छोटं वर्तुळ. छोटं वर्तुळ म्हणजे दिल्ली. म्हणून पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. तसंच पर्याय क्रमांक ए पाहू. सर्वात मोठं वर्तुळ कशाचं आहे? महाराष्ट्र. त्याच्यावर जे बारकं आहे ते दिल्ली दाखवत आहे आणि सर्वात बारकं मुंबई. मात्र महाराष्ट्रामध्ये दिल्ली नाही. म्हणून पर्याय क्रमांक ए चुकीचा आहे. पर्याय क्रमांक बी पहा. तिन्ही वर्तुळ तेवढ्याच एकमेकात गुंतलेले दाखवत आहेत. महाराष्ट्रामध्ये मुंबई आहे मात्र महाराष्ट्रामध्ये दिल्ली नाही. मात्र इथे सर्व वर्तुळ तेवढ्यालेच दाखीत आहे आणि ते एकमेकात गुंतलेले आहेत. महाराष्ट्राच्या कडेला मुंबई आहे का? नाही. महाराष्ट्राच्या कडेला दिल्ली आहे का? नाही. महाराष्ट्रामध्ये मुंबई आहे आणि महाराष्ट्राच्या खूप बाहेर दिल्ली आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी पण चुकीचा आहे. पर्याय क्रमांक डी पहा. एक सर्वात मोठे वर्तुळ जे दिलेले आहे ते म्हणजे महाराष्ट्र आणि छोटे छोटे दोन दिलेले आहेत ते मुंबई आणि दिल्ली. महाराष्ट्रामध्ये मुंबई आहे मात्र दिल्ली आहे का? नाही. दिल्ली महाराष्ट्राच्या बाहेर आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी पण चुकीचा आहे. पर्याय क्रमांक सी हे पर्याय अत्यंत बरोबर आहे. पुढचा प्रश्न पाहूत. प्रश्न क्रमांक 62 पहा. गोलाकार वाहतूक चिन्ह पुढील पैकी काय दर्शवते? पर्याय क्रमांक ए सावधानता. पर्याय क्रमांक बी माहिती दर्शकता. पर्याय क्रमांक सी अचूकता. पर्याय क्रमांक डी अनिवार्यता. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अनिवार्यता. प्रश्न क्रमांक 63 कर्नाला किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय क्रमांक ए रायगड. पर्याय क्रमांक बी अकोला. पर्याय क्रमांक सी ठाणे. पर्याय क्रमांक डी सातारा. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए रायगड जिल्हा. रायगड येथे कर्नाला किल्ला या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 64 एका चौरसाची परिमिती 108 मीटर आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 729 चौरस किलोमीटर इतके या त्या परिघाचे क्षेत्रफळ असेल. प्रश्न क्रमांक 65 चार क्रमवार समसंख्येची सरासरी 65 आहे तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती? आता इथे पहा 62, 64, 66, 68 हे आहेत चार क्रमवार समसंख्या. याची सरासरी जर केली, ह्याला भागिले 4 न जर केलं तर याची सरासरी किती येते? 65 याची सरासरी येते. ह्या समसंख्येची सर्वात लहान संख्या कोणती? याच्यामध्ये सर्वात लहान संख्या आहे 62. पर्याय क्रमांकामध्ये 62 कुठे आहे ते पहा. पर्याय क्रमांक बी
म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 66 वा पहा. नपुंसकलिंग नसलेले शब्द ओळखा. पर्याय क्रमांक ए झाड, पर्याय क्रमांक बी वासरू, पर्याय क्रमांक सी फडके, पर्याय क्रमांक डी पगडी. याचे बरोबर उत्तर आहे पगडी. पगडी हे बरोबर उत्तर आहे. हे नपुंसकलिंग नसलेले शब्द आहे. प्रश्न क्रमांक 67 व पहा. ही एक बुद्धिमत्ता चाचणीचा प्रश्न आहे. खूप सोपा आहे तरी पण मी समजून सांगतो. प्रतिमा ए आणि प्रतिमा बी मध्ये काय आहे ते पहा. प्रतिमा ए मधील सर्वात वरचे जे इजिकल टू ची चिन्ह आहे ते प्रतिमा बी मध्ये सर्वात खाली गेलेलं आहे आणि जे मधलं वर्तुळाचे चिन्ह आहे ते सर्वात वरी गेलेलं आहे आणि सर्वात खालचं गुणाकार चिन्ह मध्यभागी गेलेलं आहे. आता तसंच प्रतिमा 3 मधलं प्रतिमा ए आणि प्रतिमा 3 ह्या सारखे आहेत. तसंच प्रतिमा ए मधील बी मध्ये जसं तयार केलेलं आहे तसं प्रतिमा 3 मधील 4 मध्ये तयार करायचे आहे. ते कोणतं उत्तर आहे पर्याय क्रमांक ते बघायचं आहे. प्रतिमा ए मधील सर्वात वरचे चिन्ह सर्वात बुडाला गेलेले आहे. तसेच प्रतिमा 3 मधील सर्वात बुडाला गेलेलं पर्यायामध्ये कोणतं आहे ते आहे पर्याय क्रमांक ए आणि पर्याय क्रमांक बी ह्या दोन्ही मध्ये दाखवलेलं आहे. आता प्रतिमा ए मधील वर्तुळाचे चिन्ह प्रतिमा बी मध्ये सर्वात वरी केलेले आहे. तसेच प्रतिमा सी मधील गुणाकाराचे चिन्ह हे पर्याय क्रमांकामध्ये कुठे दाखवत आहे पर्याय क्रमांकामध्ये दाखवत आहे पर्याय क्रमांक ए आणि पर्याय क्रमांक बी ह्या दोन्ही मध्ये दाखवित आहे. आता प्रतिमा ए मध्ये प्रतिमा 1 मधील गुणाकाराचे चिन्ह मध्यभागी गेलेले आहे. तसे प्रतिमा 3 मधील चिन्ह गुणाकाराचे हे कुठे जाईल सर्वात बुडाचे ते स्टार ओणी आहे ते कुठे जाईल मध्यभागी जाईल. ते कुठे आहे पर्याय क्रमांक ए. म्हणून पर्याय क्रमांक ए हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 68 वा पहा. महाराष्ट्र राज्य लोकसंख्या सर्वात कमी घनता असलेले ठिकाण जिल्हा कोणता. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी गडचिरोली. प्रश्न क्रमांक 69 वा. एका कार्यालयाच्या हॉलची लांबी 100 फूट तर रुंदी 60 फूट आहे. या हॉलमध्ये फरशी बसवायची असल्यास 2 फूट लांब व 2 फूट रुंद असलेल्या किती फरशा बसवाव्या लागतील. आता याचे उत्तर कसं काढायचे ते पहा. आता इथे पहा प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे. हॉलची लांबी किती फूट आहे 100 फूट तर रुंदी किती फूट आहे 60 फूट. आता सूत्र पहा. हॉलचे क्षेत्रफळ काढावं लागेल त्याच्यासाठी. हॉलचे क्षेत्रफळ इजिकल टू लांबी इंटू रुंदी हे काय त्याचं फॉर्म्युला आहे. तर हॉलचे क्षेत्रफळ काढण्यासाठी लांबी किती आहे 100 गुणिले रुंदी किती आहे 60 इजिकल टू जर गुणाकार जर केला याचे उत्तर किती येते. त्या हॉलचे क्षेत्रफळ किती आहे 6000 हे त्याचे क्षेत्रफळ आहे. आता स्टेप 2 फरशीचे क्षेत्रफळ काढावं लागेल. मग हॉलची जर काढल्याने मग फरशीचं क्षेत्रफळ काढावं लागेल. फरशीची लांबी 2 फूट फरशीची लांबी 2 फूट आणि रुंदी 2 फूट तर फरशीचे क्षेत्रफळ किती येईल लांबी गुणिले रुंदी म्हणजे 4 हे फरशीचे क्षेत्रफळ येईल. आणि आता प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे एका हॉलमध्ये किती फरशा बसतील म्हटलेलं आहे. त्याच्यासाठी काय करावं लागेल हॉलचे क्षेत्रफळ भागिले फरशीचे क्षेत्रफळ. आलेलं उत्तर म्हणजे इतक्या फरशा बसतील. तर पहा हॉलमध्ये फरशाची संख्या इजिकल टू हॉलचे क्षेत्रफळ आपण फरशीचे क्षेत्रफळ. हॉलचे क्षेत्रफळ किती आहे 6000 आपण फरशीचे क्षेत्रफळ किती आहे 4000. याचे जर भागाकार केला उत्तर किती येते 1500 म्हणजे एका हॉलमध्ये 1500 फरशा बसतील. हे त्याचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 70 वा पहा. राजधानी एक्सप्रेस मुंबईहून ताशी 120 किलोमीटर वेगाने दिल्ली येथे 12 तासाने पोहोचते तर मुंबई ते दिल्ली अंतर किती. आता हे प्रश्न कसं काढायचे ते पहा. प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे राजधानी एक्सप्रेस मुंबईहून दिल्लीमध्ये ताशी 120 किलोमीटर वेगाने धावते आणि पोहोचाय किती टाइम लागतो 12 तास लागतात. तर याचं उत्तर कसं काढायचं ते पहा. इथे पहा वेग किती आहे वेग का दाखवतात व्ही इजिकल टू 120 किलोमीटर वेगाने जाते. वेग किती आहे वेळ किती आहे वेळ आहे 12 तास आणि अंतर डी न दाखवलं जाते. याचा एक फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला काय डी इजिकल टू व्ही इंटू टी.
डी म्हणजे डिस्टन्स म्हणजे अंतर, व्ही म्हणजे वेग आणि टी म्हणजे वेळ. आता डी किती आहे? डी आपल्याला काढायचे आहे इजिकल टू 120 काय आहे? 120 आहे वेळ इंटू वेग आहे इंटू 12 काय वेळ. याचा जर गुणाकार जर केला तर उत्तर काय येते? 1440 हे उत्तर येते. तर मुंबई ते दिल्ली अंतर किती असेल? 1440 किलोमीटर इतके अंतर आहे. आता पर्यायामध्ये पहा बरं कुठे आहे ते. पर्याय क्रमांक बी हे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 71 हा प्रश्न बुद्धिमत्ता चाचणीचा आहे. हा सांगायची गरज नाही. हे सोपेच असतात बुद्धिमत्ता पोलीस भरतीला येणाऱ्या बुद्धिमत्तेचे सर्व प्रश्न सोपेच असतात, सांगायची गरज नाही. आपण पुढचा प्रश्न पाहू. जर 71चं उत्तर जर येत असेल तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा. प्रश्न क्रमांक 72 पहा. मोटर वाहन चालविताना चालक व प्रवाशांनी सीट बेल्ट लावणे मोटर वाहन अधिनियमांनी का बंधनकारक आहे? पर्याय क्रमांक ए दंड वसुली करण्यासाठी. पर्याय क्रमांक बी वाहनामध्ये हालचाल करू नये म्हणून. पर्याय क्रमांक सी अपघात झाल्यास किंवा अचानक ब्रेक दाबल्यास जखमी किंवा मयत होऊ नये म्हणून. पर्याय क्रमांक डी वरीलपैकी नाही. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अपघात झाल्यास किंवा अचानक ब्रेक दाबल्यास जखम किंवा माणसाला काही होऊ नये म्हणून सीट बेल्ट लावणे हे जरुरी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहू. प्रश्न क्रमांक 73 मनोज अ या ठिकाणाहून निघून उत्तर दिशेने 20 मीटर चालत जातो. त्यानंतर त्याच्या उजवीकडे वळून 30 मीटर चालतो. नंतर दक्षिण दिशेला 35 मीटर चालतो आणि त्याच्या डावीकडे वळून 15 मीटर चालल्यावर पुन्हा उत्तर दिशेला 15 मीटर चालत असल्यास तो अ या ठिकाणापासून कोणत्या दिशेला आणि किती अंतरावर असेल? आता हा प्रश्न खूप सोपा आहे. मी डायरेक्ट याचे उत्तर सांगतो. हे समजून सांगण्यासारखा प्रश्न नाही, खूप सोपा प्रश्न आहे. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक उत्तर आहे डी पूर्वेस 45 मीटर हे त्याचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहू. प्रश्न क्रमांक 74 कोणत्या भावनाचा मनावर परिणाम न होणारा म्हणजे काय? पर्याय क्रमांक ए हृदय गंभ. पर्याय क्रमांक बी स्थित प्रज्ञ. पर्याय क्रमांक सी धीर गंभीर. पर्याय क्रमांक डी मनोवेदक. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. पर्याय क्रमांक बी स्थित प्रज्ञ हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहू. प्रश्न क्रमांक 75 हँड सॅनिटायझर मध्ये मुख्य कोणता घटक असतो? याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आयसोप्रोपिल अल्कोहोल. हँड सॅनिटायझर मध्ये हे घटक असतो. प्रश्न क्रमांक पुढचा पाहू. प्रश्न क्रमांक 76 वाक्यात एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात? पर्याय क्रमांक ए स्वल्पविराम. पर्याय क्रमांक बी अर्धविराम. पर्याय क्रमांक सी पूर्णविराम. पर्याय क्रमांक डी अर्ध स्वल्पविराम. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए स्वल्पविराम. एका जातीचे लागोपाठ शब्द जर आल्यास तर स्वल्पविराम आपण वापरतो म्हणजेच कॉमा. प्रश्न क्रमांक पुढचा पाहू. प्रश्न क्रमांक 77 45 व 75 या संख्येची मसावी 15 आहे तर लसावी किती असेल? आता हे कसं काढायचे ते पहा. प्रश्नात काय म्हणलं? मसावी आहे 15 तर लसावी किती? आता इथे पहा. आता प्रश्नामध्ये का 45 आणि 75 या दोन्हीची आपल्याला लसावी किती आहे ते काढायचे. 15 ने या दोन्ही संख्येला भाग जातो का? जातो. 15 त्रिक 45 15 5 75 खालील 3 ला 5 ला कोणती अशी संख्या आहे का त्याने एका संख्येला भाग जाईल? एका संख्येनं भाग जाईल नाही. 3 न भाग दिलं खाली उत्तर 1 आलं. 3 त्याच्या खाली 5 ला जर भागलं उत्तर काय ते 1 1 म्हणून लसावी या तिन्हीचा गुणाकार केला. 15 3 5 या तिन्हीचा गुणाकार आला 225. आता पर्यायामध्ये पहा 225 पर्याय क्रमांक कोणता आहे ते? पर्याय क्रमांक बी हा 225 आहे. हे बरोबर उत्तर आहे 77व्या प्रश्नाचं. पुढचा प्रश्न पाहूत आपण. प्रश्न क्रमांक 78 आणि प्रश्न क्रमांक 79 हे दोन्ही प्रश्न बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न आहेत. हे सांगायची गरज नसती, सोपे आहेत म्हणून मी डायरेक्ट याची उत्तर सांगतो. याची उत्तर पहा. 78व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आणि 79चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. आपण आता पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 80 पहा. खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा. पर्याय क्रमांक ए
मंगल. पर्याय क्रमांक बी सूर्य. पर्याय क्रमांक सी बुध. पर्याय क्रमांक डी शनी. मंगळ, बुध आणि शनी हे तिन्ही ग्रह आहेत आणि हे तिन्ही ग्रह आहेत, सूर्य ग्रह नाही. पर्याय क्रमांक बी हे उत्तर गटात न बसणारा शब्द आहे सूर्य. प्रश्न क्रमांक पुढचा पाहू. प्रश्न क्रमांक 81 मित्र या शब्दाचे अनेक वचन ओळखा. पर्याय क्रमांक ए मित्रा. पर्याय क्रमांक बी मित्रे. पर्याय क्रमांक सी मित्र. पर्याय क्रमांक डी मित्रांनो. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. मित्राचे अनेक वचन हे मित्रच होते. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 82 पहा. ऊर फुटणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? पर्याय क्रमांक ए सूड उगवणे. पर्याय क्रमांक बी नाराज होणे. पर्याय क्रमांक सी अदळापट करणे. पर्याय क्रमांक डी अतिशय दुःखी होणे. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अतिशय दुःखी होणे. हे ऊर फुटणे या शब्दाचा वाक्यप्रचार आहे. प्रश्न क्रमांक 83 पहा. लायसन्सची मुदत समाप्त झाल्यानंतर ती समाप्त झाल्याची तारखेपासून पुढे चालू ठेवण्यासाठी किती दिवसाचा अर्ज करणे आवश्यक आहे? पर्याय क्रमांक ए 30 दिवस. पर्याय क्रमांक बी 4 आठवडे. पर्याय क्रमांक सी 3 महिने. पर्याय क्रमांक डी 6 महिने. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 30 दिवसामध्ये लायसन्सची मुदत संपल्यास अर्ज करावे लागते. प्रश्न क्रमांक 84 पहा. जड वाहने रस्त्याच्या कोणत्या बाजूने चालावे? हवेला जड वाहने रस्त्याच्या कोणत्या बाजूने चालावे? पर्याय क्रमांक ए उजव्या बाजूने. पर्याय क्रमांक बी विरोधी दिशेने. पर्याय क्रमांक सी डाव्या बाजूने. पर्याय क्रमांक डी यापैकी नाही. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी डाव्या बाजूने हवेला जड वाहने चालवावे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहू. प्रश्न क्रमांक 85 पहा. रस्त्यावरील झेब्रा क्रॉस हे कशासाठी असते? पर्याय क्रमांक ए पदराच्या रस्ता ओलांडण्यासाठी. पर्याय क्रमांक बी पदरांना रस्ता न ओलांडण्यासाठी. पर्याय क्रमांक सी पदऱ्यांना उभे राहण्यासाठी. पर्याय क्रमांक डी वरीलपैकी कोणत्याही कारणासाठी नाही. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पदराच्या रस्ता ओलांडण्यासाठी. प्रश्न क्रमांक पुढचा पाहू. प्रश्न क्रमांक 86 पहा. 81/36 भागिले 9/6 याची कटाकटी जर केले मी याचं डायरेक्ट तुम्हाला उत्तर सांगतो. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 9/6 हे याचे कटाकटी केल्यानंतर उत्तर येते. प्रश्न क्रमांक पुढचा पाहू. प्रश्न क्रमांक 87 खूप सोपा प्रश्न आहे. 27 × 12 + 21 भागिले 7 - 3 2 7 327. हा प्रश्न खूप सोपा आहे. हा प्रश्न कंचू भागू बेव याच्यामध्ये टाकून याचं उत्तर काढा आणि कमेंट बॉक्समध्ये उत्तर नक्कीच सांगा. प्रश्न क्रमांक 88 पहा. दुसऱ्याचे दुःख पाहून कळवणारा याबद्दल एकच शब्द सुचवा. पर्याय क्रमांक ए दुःखी. पर्याय क्रमांक डी कण वाळू. पर्याय क्रमांक सी कंटाळवाणा. पर्याय क्रमांक डी केवळ वाना. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कण वाळू हे बरोबर शब्द आहे. प्रश्न क्रमांक 89 पहा. गिअर असलेल्या वाहनाचे लायसन्स चालवण्यासाठी किती वर्ष वयानंतर प्राप्त करून घेता येते? याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 18 वर्षानंतर. प्रश्न क्रमांक 90 पहा. वृक्षावल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षी ही सुस्वरे अळविती सदरीची पंक्तीत खालीलपैकी संतांची ओळख. म्हणजे ही जी पंक्ती आहे ही कोणत्या संतांची पंक्ती आहे? पर्याय क्रमांक ए संत नामदेव. पर्याय क्रमांक बी संत ज्ञानेश्वर. पर्याय क्रमांक सी संत तुकाराम. पर्याय क्रमांक डी संत रामदास. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी संत तुकाराम यांनी ही पंक्ती म्हटली होती. प्रश्न क्रमांक पुढचा पहा. प्रश्न क्रमांक 91 स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री कोण होते? पर्याय क्रमांक ए सरदार वल्लभभाई पटेल. पर्याय क्रमांक बी मौलाना अब्दुल कलाम आझाद. पर्याय क्रमांक सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पर्याय क्रमांक डी डॉक्टर बाबू राजेंद्र प्रसाद. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे पहिले कायदेमंत्री होते. प्रश्न क्रमांक 92 पहा. मरावे परी कीर्ती रूप उरावे या वाक्यातील उभयान्वयी अवयव कोणते? पर्याय क्रमांक ए मरावे. पर्याय क्रमांक बी परी. पर्याय क्रमांक सी कीर्ती. पर्याय क्रमांक डी
रूपे. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी परी. प्रश्न क्रमांक 93. मी रमेशला मारतो या वाक्यातील कर्म ओळखा. पर्याय क्रमांक ए मी, पर्याय क्रमांक बी मारतो, पर्याय क्रमांक सी रमेशला, पर्याय क्रमांक डी यापैकी नाही. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रमेशला. प्रश्न क्रमांक पुढचा पाहू. प्रश्न क्रमांक 94. म्हणजे कारण आणि आस्तव ही कोणती अवयवे आहेत? पर्याय क्रमांक ए शब्दयोगी, पर्याय क्रमांक बी उभयनियवी, पर्याय क्रमांक सी केवळ प्रयोगी, पर्याय क्रमांक डी क्रिया विशेषण. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी उभयनियवी हे अवयव आहे. प्रश्न क्रमांक 95. पहा. सदाचार या शब्दाची योग्य संधी विग्रह निवडा. याचे बरोबर संधी विग्रह आहे पर्याय क्रमांक डी सतअचार हे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 96. डोंगर या शब्दाची जात ओळखा. पर्याय क्रमांक ए नाम, पर्याय क्रमांक बी सर्वनाम, पर्याय क्रमांक सी विशेषण, पर्याय क्रमांक डी क्रियापद. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नाम ही डोंगराची जात आहे. प्रश्न क्रमांक 97. पहा. रस्त्यावरील दोन उभ्या अतूट पिवळ्या रेषा काय दर्शवितात? पर्याय क्रमांक ए इतर वाहनांना ओलांडण्यास सक्त मनाई, पर्याय क्रमांक बी इतर वाहनांना ओलांडण्यास परवानगी, पर्याय क्रमांक सी यू टर्न करण्यास परवानगी, पर्याय क्रमांक डी वरीलपैकी नाही. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए इतर वाहनांना ओलांडण्यास सक्त मनाई. प्रश्न क्रमांक 98. पहा कसे करायचे. काय दिलेलं आहे याच्यामध्ये वर्गमूळ. वर्गमुळामध्ये त्याचा वर्गमूळ 81 प्लस वर्गमुळात 256. आता याचे उत्तर कसे काढायचे पहा. आता मधला जर वर्गमूळ काढला उत्तर काय येते 9. 9चा वर्गमूळ 81 प्लस 25. 25चा वर्गमूळ किती आहे 256. 256चा वर्गमूळ किती आहे 16 आणि त्याच्यावरी वर्गमूळ 9 प्लस 16 या दोघांची बेरीज केली नाही ते 25 वर्गमुळात 25. आता 25चा वर्गमूळ किती आहे 5. बरोबर उत्तर आहे 5. 5 पर्याय क्रमांकामध्ये किती आहे पर्याय क्रमांक डी 5 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 99. पहा. जसे मांजर उंदीर तसे म्हणजे जसं मांजर उंदराची शिकार करतो तसं कोणता प्राणी करतो? सिंह हरणाची शिकार करतो, म्हणून पर्याय क्रमांक डी हे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 100. प्रश्न क्रमांक 100. खालीलपैकी कोणता अणुविद्युत प्रकल्प ठिकाण नाही? पर्याय क्रमांक ए केंगा, पर्याय क्रमांक बी तारापूर, पर्याय क्रमांक सी काकरापार, पर्याय क्रमांक डी रायपूर. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी रायपूर. रायपूर येथे अणुविद्युत प्रकल्प केंद्र नाही. बाकीचे ए बी सी हे बरोबर उत्तर म्हणजे ए बी सी येथे अणुविद्युत केंद्र आहे, मात्र डी म्हणजे रायपूर येथे विद्युत केंद्र नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. अशीच प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. लास्टपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.